पनवेल विधानसभेत 85,000 दुबार मतदार। खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड। हायकोर्टाच्या आदेशानंतरही नावं वगळली नाहीत। देशात आणि राज्यात सध्या वोट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, पालघर नंतर आता रायगड जिल्ह्यामधील मतदार याद्यांमधील घोळ उघड झालाय। पनवेल विधानसभेत तब्बल 85,211 मतदारांनी दोनदा मतदान करून लोकशाहीला हरताळ फासल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केलाय। जो वोट चोरीचा मुद्दा गाजतोय तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे। ह्या मतदारसंघामध्ये तब्बल 85,211 नावं ही दुबार मतदारांची नोंदलेली आहेत। त्याच्यापैकी 25,855 हे पनवेल मतदारसंघामध्ये 2 वेळेला नाव असलेले मतदार आहेत। दुबार मतदारांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। पनवेल मतदारसंघात 85,211 नावं ही दुबार मतदारांची नोंदवण्यात आली आहेत। त्यापैकी 25,855 मतदारांची पनवेल मतदारसंघात 2 वेळा नावं असल्याचं उघड झालंय। तर पनवेल आणि उरण या दोन्ही ठिकाणी नावं असलेले 27,275 मतदार आहेत। ऐरोली या मतदारसंघात 16,096 तर पनवेल आणि बेलापूर मतदारसंघात दोनदा नावं असलेले 15,397 मतदार आहेत। या व्यतिरिक्त 588 मतदारांची नावं दुबार आहेत। मात्र या मतदारांची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी बाळाराम पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। तसंच हायकोर्टातही रीट पिटिशन दाखल केली होती। हायकोर्टानेही दुबार मतदारांची नावं कमी करण्याचे आदेश दिले होते, मात्र नावं वगळली गेली नाहीत। पनवेल जवळच्या खोपोलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्येही 140 मतदारांची नावं दोनदा आल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय। दुसरीकडे काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांनी मतदारसंघात झालेल्या वोट चोरीवरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय। माझ्या मतदारसंघामध्ये अननॅचरली डिलिटेशन ऑफ वोट्स आहेत। डिलिटेशन ऑफ वोट्स म्हणजे दर 2009 पासून आपण जर बघितलं 2024 पर्यंत तर दरवर्षी किमान 3,500, 4,000, 5,000 वोट वाढतातच। दिस इज द फर्स्ट टाइम 2019 ची लोकसभा आणि 2024 ची लोकसभा त्याच्यामध्ये वोट कमी झालेले आहेत। विधानसभा मतदारसंघात 2014 साली 2,70,408 मतदारांची नोंद झाली। त्यानंतर 2014 ते 2019 मध्ये 25,584 मतांची वाढ झाली। त्यामुळे 2019 मध्ये 2,95,992 मतदारांची नोंद पाहायला मिळाली। त्यामुळे 2024 मध्ये 25,000 मतदारांची सरासरी वाढ अपेक्षित असताना प्रत्यक्षात 2024 मध्ये 11,749 ची घट होऊन 2,84,243 मतदारांची नोंद करण्यात आली। वोट चोरीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। अशातच राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून मतदार याद्यांचा घोळ समोर आल्यानं वोट चोरीचं हे तण संपूर्ण राज्यभर पसरल्याची शक्यता आहे। त्यामुळे दोनदा मतदान करणाऱ्यांना निवडणूक आयोग कसं रोखणार? मतदार याद्यांमधील घोळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दूर होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।